कार जय श्रीराम. मंडळी, असं म्हणतात की शरद पवार हे बोलतात एक आणि वागतात एक. ते जर म्हणाले मी पूर्व दिशेला चाललेलो आहे तर ते पश्चिमेला असणार नक्की. ते म्हणाले मी मुंबई दिशेने जातोय तर ते गोव्यालाच जाणार, मी गोव्यालाच ते सापडणार. एक अशा अर्थाचं विधान हे शरद पवारांच्या बाबतीत केलं जातं कायम. ह्याचं कारण त्यांचं जे आत्तापर्यंत जे राजकारण जे आलेलं आहे, 60 वर्षातील राजकारण शरद पवारसाहेब करतायत तर ते या धर्तीवर त्यांचं राजकारण आलेलं आहे की ती जे बोलतात त्याच्या जवळजवळ विरुद्ध अपवादात्मक वेळा असतात असे काही, पण जवळजवळ ते बोलतात त्याच्या विरुद्ध त्यांचं राजकारण असतं, वर्तन असतं. तर आत्ता अशी बातमी आहे, चर्चा आहे की सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होणार. म्हणजे प्रत्येक बापाला, वडिलांना आपल्या मुलांची, मुलीची ही काळजी असतेच, मुलांची काळजी असतेच. त्याप्रमाणे म्हणजे राजकारणात खरं तर मी स्वतः या मताचा आहे की राजकारणात मुलं वळजार का करावीत? तुम्ही राजकारण व्यवसाय मानताय का? तर नाही, ते सेवेचं माध्यम आहे. तर म्हणजे मुलांचा विषय येतो कुठे? तुम्ही राजकारण केलं थांबावं, ह्यासाठी आडवाणींचा आदर्श घ्यावा. पण ठीक आहे, हा तो विषय नाही, कारण या अशा व्यक्तींकडे कुठे म्हणजे नीतिमत्ता किंवा आणखीन मूल्याधारित राजकारण हे राहिलंही कुठे? त्यामुळे तो भाग वेगळा. दंडवते, नाथपै, जयप्रकाश नारायण, मोहन धारिया यांच्यासारखे, लालबहादूर शास्त्री, यशवंतराव चव्हाण, आता ह्यांच्या फक्त आपण गोष्टीच ऐकायच्या. अशी थोर मंडळी राजकारणात केवळ आपण आता राहिलेलीच नाही आहेत असंच आपण म्हणता येईल आपल्याला. तर आता ही जी बातमी खरी आहे का की केंद्रामध्ये सुप्रिया सुळे या मंत्री होणार? तर शक्यता खरंच असं आहे असं वाटतंय की असं वाटते, 100% असं वाटतंय की 99% तरी असं नक्की खात्री वाटते की सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होण्याचं. कारण शरद पवार साहेबांना एकच काळजी आहे, ती म्हणजे आपल्या कन्येची, की आजपर्यंत ते त्यांची मुलगी म्हणजे सुप्रियाताई या केंद्रात राज्यात मंत्री झालेल्या नाही आहेत. मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या सुप्रियाताई व्हाव्यात असं त्यांना शरद पवारांना वाटत होतं, अजूनही वाटते. पण आता मुख्यमंत्री होऊ शकत नाही, ह्यांना कळलेलं आहे, त्यांना समजलेलं आहे. मग किमान केंद्रात मंत्रिपद मिळावं. कारण शरद पवार साहेबांचं वय आता कमी नाही, 86-87 वय आहे. ह्या पार्श्वभूमीवर ते सक्रिय राजकारणात किती काम करतील हाही त्यांना एक प्रश्न सतवत असणार आहे. त्यामुळे त्यांना साधारणपणे त्यांचं गेले 2-4 वर्षे चाललेलंच आहे, पण तरी ते होत नव्हतं. मधल्या काळात सुप्रियाताईंचं अजित पवार यांच्याशी पटत नव्हतं, त्यामुळे अजित पवार तिथून बाहेर पडले अनेक जण. कारण शरद पवारांनी कळून चुकले की आपल्या म्हणजे नंतर उदाहरणार्थ की सुप्रियाताईंच्या ताब्यात पक्ष गेला की त्या चालवतील का? तर नाही चालवू शकत समर्थपणे, हे त्यांना कळून चुकलेलं आहे. की संघटना आहे तो रडत खडत पक्ष चालवतील, परंतु तो पक्ष विस्तार त्याचा वाढणं किंवा तो पक्ष सत्तेत येणं, संघटनात्मक विस्तार होणं, संघटना वाढवणं, माणसं हाताळणं, माणसं सांभाळणं, हे कसं शरद पवार साहेबांमध्ये होतं आणि आहे. ते कसं सुप्रियाताईंमध्ये नाही आहे. त्यांच्या नेतृत्वाला, एकूणच नेतृत्वाला मर्यादा आहेत. त्यामुळे माणसं सांभाळण्याची कला त्यांच्यामध्ये नाही, संघटना उत्तम प्रकारे चालवण्याची कला त्यांच्यामध्ये नाही, पक्ष चालवण्याची कला त्यांच्यामध्ये तशी नाही आहे. नेतृत्व देण्याची, रस्त्यावरून आंदोलन करण्याची, समस्येला भिडण्याची असे गुण त्यांच्यामध्ये नाही आहेत. त्यामुळे ते लोकनेत्या काय नाही आहेत. शरद पवार साहेब हे लोकनेते आहेत, हे नक्की मान्य करावं लागेल. आज महाराष्ट्रातील नंबर 1 लोकनेते शरद पवार साहेब अजूनही आहेत, अजूनही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु सुप्रियाताई या काही लोकनेत्या मात्र नाही आहेत, अजिबात नाही आहेत. म्हणजे जिल्हा पातळीवरचेही लोकनेते ते नाहीत. त्यांची जी काही ओळख आहे ती शरद पवार साहेबांची कन्या हीच त्यांची ओळख आहे. तर आता मोदी सरकार त्यांना का घेतं आहे ह्याच्यामध्ये? तर मोदी सरकारचं असं झालेलं आहे की चंद्रबाबू नायडू जे आत्ता जे 2024ला सरकारमध्ये सहभागी झाले, ते एका अटीवर की त्यांना आंध्र प्रदेश राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू आता, त्यांना त्या राज्याला विशेष दर्जा पाहिजे होता. पण तो विशेष दर्जा अजून मिळालेला नाही आहे. मोदींकडून त्यांनी वचन घेतलं होतं, अमित शहाकडनं. तर त्यामुळे ते नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्रातल्या मंत्र्यांना
राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत, राजीनामा द्या असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ते कधी अजून दिलेले नाहीत राजीनामे, पण ते कधी बाहेर पडू शकतात. आणि त्यांचे 14-15 त्यांचे खासदार आहेत, अर्थात यांचे 8 खासदार आहेत. पण तरीही केंद्रात एक यांना माहिती आहे की अगदी काठावर आलं होतं यांची जर सुप्रियाताई मंत्री आहे केंद्रामध्ये, तर शरद पवार साहेब वाटेल ते करून दुसऱ्या 2-4 अपक्षांना 10 अपक्षांना पाठिंबा द्यायला भाग पाडू शकतात. हे मोदीजींना आणि अमित शहांना माहिती आहे की शरद पवार साहेबांची क्षमता, त्यांचं कौशल्य, या बाबतीतलं कसं सरकार टिकवण्यातलं हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे 8 खासदार असूनही त्यांना ते मंत्रिपद देणार आहेत. कारण बघा, अजित पवार जेव्हा पक्ष फोडून स्वतःचा पक्ष त्यांनी काढला, शरद पवार गटातून मूळ राष्ट्रवादी काँग्रेसहून बाहेर पडले, त्यानंतर त्यांना एक मंत्रिपद केंद्रात मिळणार होतं आणि प्रफुल्ल पटेल वाशिममधून तयार होते, परंतु दिलेलं नाही, त्यांना दिलेलं नाही आहे. कारण एकच खासदार अजित पवार पक्षाचा होता, पण त्यांना दिलेलं नाही आहे. बरं, रामदास आठवलेंना कुठे खासदार रामदास आठवले होते लोकसभेला? नव्हते. तरी त्यांना मात्र राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं गेलं. जितमराज मांझी बिहारमधले, त्यांचा पक्ष स्वतंत्र पक्ष आहे, त्या पक्षाचे एकमेव ते खासदार आहे, ते त्यांना केंद्रात मंत्री केलेलं आहे. हे असूनही प्रफुल्ल पटेलांना मंत्री केलं नाही, ती जागा रिक्त ठेवण्यात आली होती. रिक्त म्हणजे राखीव ठेवण्यात आली होती की शरद पवार साहेब आज्ञावून येणार असं यांना माहीत, आपल्या ह्याच्यामध्ये आघाडीमध्ये यांना साधारणपणे अंदाज होता. कारण सर्वसामान्य माणसाला काही कार्यकर्त्यांना अंदाज नसतो. यांचे वर सगळे संबंध असतात, ह्या एकमेकासमोर आपल्यासमोर भिडतात, कार्यकर्ते नेते लढतात, त्यांची सगळी कामं एकमेकाची होत असतात. सामान्य कार्यकर्ता आपसात लढत असतो, आपसात भांडत असतो, पण हे मोठे नेते मात्र सगळ्याच पक्षाचे वर एकच असतात. त्यामुळे ते कधी एक होऊ शकतात. सामान्य कार्यकर्ता भांडत राहतो. अर्थात मग शरद पवारांची आत्ता विचारधारा, हा प्रश्न विचारधारेचा, तर असं काही नसतं. विचारधारा वगैरे ही फक्त भाषणबाजी पुरती असते, तात्कालिक असते, त्या क्षणापुरती असते, समोरच्याला भावनिक करण्यापुरती असते, ती तात्पुरती मतं घेण्यापुरती असते, टाळ्या घेण्यापुरती असते. त्यामुळे विचारसरणी ही सोयीनुसार बदलत असते. मग राष्ट्राच्या हितासाठी, अमक्याच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असं सांगितलं जातं, अशी मलिनती केली जाते. आता बघा, सुप्रियाताईंची पत्रकार परिषद बघा, ते एकच वाक्य बोलत आहेत की मी जनतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या भल्यासाठी, जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आले. हे त्यांचं वाक्य आहे. मग एवढी वर्ष जनतेची सेवा करत नाही आहेत का? करत आहात ना. त्यामुळे हे सगळं असतं. खायचे दात, दाखवायचे दात हे माणसाचे वेगळे असतात आणि राजकारणी त्यामध्ये माहीर असतात. त्यामुळे मंडळी, आपल्याला काय वाटतं की शरद पवार साहेब सुप्रियाताईंना काळजीपोटी केवळ त्यांची भविष्यातली चिंता दूर करण्यासाठी सुप्रिया सुळेंना, आपल्या म्हणजे त्यांच्या कन्येला, ते केंद्रात मंत्रिपदी बसवणार का? मग त्यांचे तत्त्व किंवा त्यांचं सेक्युलरिझम हा कुठे जाईल? की तो फक्त भाषणबाजी पुरता होता, दाखवण्यासाठी होता, सोयीपुरता होता, की राजकारण असं सोयीचंच असतं? राजकारण असं सोयीचं असतं का? शिवाय ते असे इकडे काँग्रेस आणि मवियाची साथ सोडतील का? शरद पवार साहेबांनी असं अनेक वेळा केलेलं आहे की 86 साली 78 त्यांनी पक्ष सोडला होता, काँग्रेस पक्ष फोडला, दादांचं मंत्रिमंडळ, दादांना मुख्यमंत्री पदावरून दादा पायउतार झाले होते, तो पक्ष फोडून त्यांनी स्वतःचा पक्ष काढला होता, समाजवादी पक्ष काढला होता, एस काँग्रेस. त्यानंतर 85 साली शरद पवार साहेब असं म्हणाले राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर की काँग्रेस पक्षात मी जर परत गेलो तर तोंडाला डांबर फासून फिरेन, पण काँग्रेस पक्षात जाणार नाही. आणि बोलल्यानंतर बरोबर 1 वर्षांनी शरद पवार साहेब राजीव गांधींच्या उपस्थितीत संभाजीनगरला काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला होता आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आले होते. तेव्हा केंद्रात राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यानंतर मग 99 त्यांनी परत स्वतःचा पक्ष काढला, राष्ट्रवादी काँग्रेस काढला का? आता सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावर. आणि लगेच 1 महिन्यात निवडणुका झाल्या विधानसभेच्या, आणि त्या विधानसभे निवडणुकामध्ये परत असं झालं, युती सरकारचा पराभव झाला. 95-99 युती सरकार होतं, तर रोष होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघं फुटूनही त्यांना जास्त जागा मिळाल्या युतीपेक्षा. मग तिथे दोघं परत 1 महिन्यात वेगळी चूल मांडलेले शरद पवार साहेब, काँग्रेस पक्ष फोडून आणि सोडून गेलेले शरद पवार साहेब
1 महिन्यात परत सोनिया गांधींशी तडजोड केली, काँग्रेस तडजोड केली आणि महाराष्ट्रात मंत्रिमंडळ बनवलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तर असं म्हणजे अशी तडजोडी केली जाते. तर शरद पवार साहेबांनी अशी अनेक वेळा तडजोड ही केलेली आहे. तेव्हा ह्यात काही विशेष नवलाईची गोष्ट नाही. तरी पण आपल्याला काय वाटतं, खरंच केंद्रात सुप्रिया सुळे या जाणार का? शरद पवार साहेब जो ते नेहमी सेक्युलरिझमचा आणखी याचा सगळ्याचा नारा देतात, तो नारा ते बाजूला सारून, तिकडे दुर्लक्ष करून, त्याला बाजूला सारून ते खरंच केंद्रात जातील का? आणि काँग्रेस आणि मविया आघाडी ह्यांना वेगळं ठेवतील का? त्यांच्याशी पंगा घेतील का? आपल्याला काय वाटतं की असं सोयीचं राजकारण होत राहणार? आपल्याला काय वाटतं की शरद पवार साहेब हे सगळं करणार नाहीत आणि केंद्रात जाणार नाहीत? आपण आपला अभिप्राय नक्की नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.